फक्त थंडीच्या दिवसात मिळणारी अत्यंत टेस्टी भाजी म्हणजे हरभऱ्याच्या पानांची भाजी. म्हणजे एरवी पण ती सुकवून ठेवली तर होते, पण ताजी ताजी जी आत्ता मिळते ना कोवळ्या पानांची भाजी, ती खूप टेस्टी लागते. आत्ता गावी गेले होते तेव्हा रानातून ही ताजी ताजी भाजी आणली होती. फक्त कोवळी पानं ह्याची घ्यायची असतात. पण ही भाजी धुवून नाही घ्यायची, अशीच घ्यायची. थोडंसं तेल जास्तीचं टाकायचं, मिरच्या टाकायच्या, थोडीशी तिखट असली की चांगली लागते आणि लसूण ठेचून टाकायचा. लसूण आणि मिरची तेलामध्ये चांगली परतून घ्यायची. फोडणीचे मसाले वगैरे टाकायची गरज नाही किंवा हळद पण नाही टाकायची. मीठ टाकायचं आणि ही भाजी आहे ती त्याच्यावरती परतून घ्यायची. भाजी दिसताना खूप जास्तीची दिसत असली तरी शिजल्यानंतर थोडीशीच होते. नेहमी आपण पालेभाज्या करतो तशाच प्रकारे करायची, फक्त त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं. तर थोडंसं हलक्या हाताने असं पाणी शिंपडायचं, जास्ती पण पाणी टाकायचं नाही. 1-2 मिनटं झाकण ठेवून शिजू द्यायची. आणि शेंगदाण्याचं कूट असतं ते जाडसर असं वाटून त्याच्यामध्ये टाकायचं. कालवण्यासाठी वगैरे बारीक करतो तसं नाही करायचं, तर हे खलबत्त्यातच कुटून घेतलेलं. नंतर 2 मिनटं भाजी चांगली परतून घ्यायची. एवढी टेस्टी भाजी लागते ना, ही भाजी सुकवून आपण वर्षभरसुद्धा वापरू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.